नमस्कार. आज भारतीय कामगार सेना जी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेची फ्रंटल ऑर्गनायझेशन आसा तांच्या प्रेस कॉन्फरन्साक पत्रकार परिशदेक हांव सगळ्या पत्रकार बंधू भगिनींचें स्वागत करता आणि दिलगिरी व्यक्त करता की आमकां थोडो वेळ जालो, कारण येवपाक मातसो तांकां ते मातशें रोड खंय तरी मिस जालो भले ते. आमचे बरोबर हांगा आसा कामगार सेनेचे सरचिटणीस आणि गोंयचे जे सगळे पळयता ते आमचे डॉक्टर रघुनाथ कुचीक, मागीर गोंयचे जे इंचार्ज आसा कामगार सेनेचे ते बाब शंकर पंडीत, मागीर तांचे बरोबर आसा भारतीय कामगार सेनेचे मुंबयच्यान आयिल्ले पदाधिकारी बाब चंदन कुमार आणि गोंयचे पदाधिकारी बाब राजेंद्र सरनोबत. आता आमकां खबर आसा की कामगार चळवळ ही पूर्ण देशान सगळे कडेन आसा आणि तशीच गोंयानूय चालू आसा कित्येक वर्सां. आणि भारतीय कामगार सेनेचें काम हे कित्येक वर्सां गोंयान सुरू आसा. बाळासाहेब ठाकरे, माननीय बाळासाहेब ठाकरे ते सदांच म्हणटाले की शिवसेना ही 80% समाजकारण आणि 20% राजकारण करता. आणि मुंबय सुद्धा जेन्ना शिवसेनेची सुरवात जाल्ली तेन्ना ती कामगार चळवळींतल्यान जाल्ली आणि कामगाराचे प्रश्न जे आसा ते घेवन शिवसेना सदांच रस्त्यार येताली. हांगा सुद्धा कित्येक वर्सां कामगार सेनेचें काम हे खुबश्या ज्या कंपनीज आसा तातूंत त्या माध्यमांतल्यान चालू आसा. आणि बाब रघुनाथ कुचीक, कारण थोडो तेंप पयलीं हांगा काम स्लो जाल्लें तेन्ना डॉक्टर रघुनाथ कुचीक हांकां ती जबाबदारी दिली आणि आज 9 ते 10 कंपनीन हे कामगार सेनेचें काम चलता. पूण फाटल्या तेंपार अशें जालें की वर्कर्सांक जे कामगार काम करता तांकां कंपनी काडूंक लागली, युनियनां करता म्हणून तांकां पयस तांची ट्रान्सफरी करूंक लागली. आणि एजिटेशन कामगार करत ह्या भंयान तांणी एस्पा लागू केलो गोंयांत. आणि कामगारांचेर विविध प्रकारे अन्याय जावंक लागलो. तांकां जर एक बऱ्या मार्गान एजिटेशन करतलो, आंदोलन करतलो जाल्यार ते तांकां करपाक मेळना जालें. खंय तरी सरकार तांचेर दबाव हाडूंक लागलो. काल सुद्धा जेन्ना आमचे बरोबर हांगा स्वित्झर्लंडाच्यान युनियन लिडर आयिल्ले आसा ते सुद्धा काल तांचे थंय आमी सेमिनार दवरिल्ले. सो तेन्ना सुद्धा आमकां 2 हॉल कॅन्सल करून 3ऱ्या हॉलान मिटींग करची पडली. इतले सारकें टेन्शन सरकारान कामगार सेनेचें कित्याक घेतलां तें म्हाका कळना. सगळे व्हडले बलाढ्य ज्यो कंपनी आसा तांकां गोंयचे भाजप सरकार हे तांच्या फाटल्यान उबे रावता आणि कामगारांचेर अन्याय चलिल्लो आसा. आणि ताका वाचा फोडपा खातीर, कारण फुडले जे डिटेल ज्यो गजाली आसा त्यो डॉक्टर रघुनाथ कुचीक तुमकां सांगपाचेच आसा. पुणून ते कोर्टान सुद्धा गेल्ले आसा, हायकोर्टान एस्माच्या विरोधान. आणि खुबशी चळवळ तांणी केल्या आणि आज ती चळवळ आमी इंटरनॅशनल लेवलाक व्हरपाचें तांच्या मनान आसा. आणि कारण हो न्याय हांगा मेळना अशें आमी पळयलां. हांगाची एकाधीरशाही सुरू आसा, ताज्या खातीर हांगा न्याय मेळपाक विलंब जाता. आणि हांव चड वेळ घेनासतना हांव माननीय कुचीक साहेब हांकां विनंती करता की तांणी ही प्रेस कॉन्फरन्स संबोधीत करची. आमचो बाब शंकर पंडीत जो आमचो गोंयचो इंचार्ज कामगार सेनेचो तांचे कडेन मागता की तांणी संबोधीत केली. नमस्कार. आयज ही प्रेस कॉन्फरन्स आमी आपयल्या जास्त खूब हांगा जे इंडस्ट्रीज आसा, इंडस्ट्रीजान जे वर्कर जे आसा वर्कर लेवलार तेंचेर खूब हारासमेंट जाता. आयज जे कंपनीनी आमचे भारतीय कामगार सेनाचे जे म्हणजे युनियन आसात त्यांच्या ज्या ज्या कंपनीन आतां सिप्ला सारकेल्या ह्या कंपनीन आमचे युनियन लास्ट 2.5 वर्सां आमी ऑर्गनायज केला, पूण कंपनी अजून आमकां मान्यता दिना. आणि आयज त्या कंपनीन जे जवळपास 60 भुरग्यांक वर्करांक हिमाचल प्रदेश, बद्दी ह्या हेतून ट्रान्सफर मारल्या, टर्मिनेट केल्या, अशें करून छळ करता. जी कंपनीन जेका कामगारांक थंय ऑफ दिवप ना, कंटिन्यू कामाक आपोवप, हे असले तरेचे हॅरसमेंट चल्ला. सो हाचेर डिटेलान जे कितें आसा तें आमचे डॉक्टर कुचीक उलयताले. सो हांव रिक्वेस्ट कुचीक टू स्टार्ट. नमस्कार. मी गोव्यामध्ये आज भारतीय कामगार सेनेच्या माध्यमातून आपल्या सर्व प्रेक्षक मित्रांना भेटतोय. पहिल्यांदा आपल्याला नमस्कार आणि माझ्याकडून दिलगिरी व्यक्त करतो की मला थोडा रस्त्याच्या याच्यामुळे उशीर झाला.
तर माझ्या वतीने पहिल्यांदा दिलगिरी आपल्या सर्व मित्रांची. आजच्या प्रेसला गोवा राज्याचे आमचे शिवसेनेचे प्रमुख राज्यप्रमुख जितेश कामत, भारतीय कामगार सेनेचे शंकर पंडित आणि त्यांचे सर्व कंपन्यांमधले सहकारी आणि माझे चंदन कुमार हे दुसरे कामगार सेनेचे सहकारी आहेत. मित्रांनो, आम्हाला इथे येण्याचं कारण आणि आपल्यासमोर पहिल्यांदा गेल्या 2.5-3 वर्षात कारमळी चळवळीत काम करत असताना एक आझाद मैदानातलं आंदोलन सोडलं तर पहिल्यांदा आज आपल्यासमोर मला प्रेस घ्यावी वाटली. त्याचं कारण असं आहे की उद्या आपण भारताचा स्वातंत्र्य दिन साजरा करणार 1-2 दिवसामध्ये, म्हणजे 15 तारखेला 9ला क्रांती दिन होता या ठिकाणी. आणि गोव्यामध्ये कामगारांनी आपल्या प्रश्नावर बोलू नये, कामगारांनी आपल्या प्रश्नावर मिटिंग घेऊ नये, कामगारांनी एकत्र येऊ नये, अशा पद्धतीचं अतिशय दबावाचं आणि दहशतीचं राजकारण कुणाच्या माध्यमातून, मग याला कंपनीचं राजकारण कारणीभूत आहे का सरकारचा पोलिसांना अप्रत्यक्ष दबाव आहे हे कळायला मार्ग नाही. परंतु अशा पद्धतीचा दबाव प्रथमच आम्ही गोव्यामध्ये अनुभवला. या ठिकाणी या सगळ्या कामगारांना संबोधित करण्यासाठी आम्ही वैरण्यामध्ये जो आपला MIDCचा भाग आहे तिथे एक बैठक आयोजित केली होती, ज्याच्यामध्ये विविध कंपन्यांची, म्हणजे एकाच कंपनीचा नाही, फार्मा सेक्टरमधील कंपन्यांचं सध्याचं राज्यातील धोरण काय आहे, देशातील धोरण काय आहे आणि ग्लोबली काय धोरण असणार आहे भविष्यामध्ये, त्यांच्या लढ्याचं, त्यांच्या एकत्रित येण्याचं, त्यांच्या प्रश्नाचं, या संदर्भात बैठक होती. इमिडिएटली इथल्या तथाकथित कंपनी किंवा सरकारने कुणाच्या माध्यमातून दबाव आणला हे कल्पना नाही, परंतु पोलिसांच्या नोटीस आल्या. मी आपल्याला ती नोटीस दाखवू इच्छितो की इथे मेस्मा चालू. अरे मेस्मा जरी ऍक्ट असला तरी बैठक घेणे, कामगारांशी संवाद साधणे किंवा बोलणे किंवा सरकारी प्रतिनिधींशी चर्चा करणे याच्यावर देखील इतकी बंदी असेल तर मी तुम्हाला हे दाखवतो. ही पोलिसांची नोटीस आहे गोव्याच्या. माझे जे या ठिकाणचे प्रमुख आहेत शंकर पंडित यांना पाठवली घरी, त्यांना दबाव आला. पहिला हॉल अप्रत्यक्षरित्या त्या हॉटेलच्या मालकाला फोन करून दबाव करून रद्द करायला लावला. त्याच्यानंतर आम्ही दुसरं सभागृह घेतलं वेरण्यामध्ये एका टेम्पल समितीचं, त्या टेम्पल समितीवर सुद्धा दबाव आला आणि तेही रद्द करायला. त्याच्यानंतर तिसरं सभागृह घेतलं, तिसऱ्या सभागृहामध्ये कम्युनिटी हॉल घेतला आम्ही छोटा, तिथे सुद्धा पोलिसांचा संपूर्ण गराडा. माझी गाडी, मी एअरपोर्टला येणार होतो, मला माहित नाही गोवा इन्सिडेंट काय आहे, पण सकाळी पुण्यावरून येणारी गोव्याची फ्लाईट अचानक लँड व्हायच्या अगोदरच व्हिजिबिलिटी दिसत नाही म्हणून ती फ्लाईट बँगलोरला ट्रान्सफर झाली. म्हणजे काय, माझी वेळ चुकवायची होती इथल्या कार्यक्रमाची काही समजलं नाही, पण तो कदाचित मी सांगतो कोइन्सिडन्स असावा, कारण व्हिजिबिलिटी नव्हती. मी 11 वाजता आलो, एअरपोर्टच्या बाहेर पडलो तर पोलीस इज फॉलोइंग मी. म्हणजे आम्ही कोणी क्रिमिनल आहोत? आम्ही कामगारांच्या प्रश्नासाठी कामगाराच्या. तर मी त्या सभागृहात पोहोचलो, कामगारांना आम्ही ऍड्रेस केलं. कुठेही काही म्हणजे अशांतता नाही, औद्योगिक पीस खराब करण्याचा आमचा हेतू नाही. आम्हीच आमच्या कामगारांना काय हवं ते मार्गदर्शन करणार आहे की तुम्ही फ्युचर मुवमेंट हाऊ वी विल रन, हाऊ वी विल रेज युअर व्हॉइसेस, विच सिस्टम विल फॉलो, हाऊ द लिगल कोर्स विल गो अहेड, याच्या संदर्भात जे ट्रेनिंग किंवा माहिती देण्याचा कार्यक्रम होता त्याच्यात देखील पोलीस. आम्ही त्यांचं वेलकम केलं. वी डू नॉट रेजिस्टन्स देव, आम्ही त्यांना वेलकम बिहाफ ऑफ तुम्ही कोणाच्या आला माहीत नाही, पण तुम्ही आमच्या सेफ्टी आणि सिक्युरिटीसाठी आलाय त्याच्यासाठी धन्यवाद. पण तुम्हाला कुणी पाठवलं हे माहीत नाही, तर हे सगळं जे राजकारण घडतंय. माझी या ठिकाणी आपल्या माध्यमातून प्रेसच्या माननीय मुख्यमंत्री जे आहेत गोव्याचे, त्यांना एक विनंती आणि माहिती त्यांच्याकडून पाहिजे. अख्ख्या देशामध्ये गोवा एकमेव राज्य आहे असं की ज्याच्यामध्ये कोविड नंतर सलगपणे ह्या ज्या औषधाच्या कंपन्या निर्मितीच्या आहेत त्याच्यामध्ये एस्मा ऍक्ट लावलाय की तुम्हाला संप करता येणार नाही, कामगारांना एकत्रित येऊन आंदोलन करता येणार नाही. असं काय घडलेलं आहे या उद्योगामध्ये किंवा गोवा राज्यातल्या फार्मा उद्योगाला असा काय थ्रेट आहे की जे कामगार एकत्र येऊन असं हे उद्योग बंद करू शकतात आणि औषधाची जर प्रक्रिया थांबली तर देशाला ते औषध पोहोचू शकत नाही. इथल्या सरकारच्या विरोधी पक्षांनी सुद्धा विचारलं, इथल्या विरोधी पक्ष नेत्यांचं सुद्धा मी धन्यवाद मानतो, त्यांनी सभागृहात प्रश्न विचारला, पण आजपर्यंत मला माहित नाही सरकारने
किंवा माननीय मुख्यमंत्र्यांनी त्याला जे अपेक्षित, जनतेला अपेक्षित, कामगारांना अपेक्षित उत्तर आहे ते अजूनही दिलेलं नाही. आणि 2 वर्ष सलगपणे या राज्यामध्ये, अख्ख्या देशात जो नाही तर या ठिकाणी हा कायदा चालू आहे. म्हणजे काय आहे की एक पद्धतीची हुकुमशाही या गोवा राज्यामध्ये चालू आहे. बरं, कशाच्या आधारे दिला? कधीही भारतीय कामगार सेनेने किंवा इतर कुठल्या युनियनने, मला आठवत नाही की ह्या कंपनीमध्ये आम्ही संपावर जातो अशी नोटीस सुद्धा कुठल्याही कंपनीला दिलेली नाही, ना सरकारला दिलेली. मग कशाच्या आधारे तथाकथित विषयांच्या आपण ह्या कायद्याला या ठिकाणी असा कायदा आणला? हा कायदा मागे घ्यावा आम्ही म्हणून 2 वेळा निवेदन दिलं, सरकारने मागे घेतला नाही. प्रत्येक 6 महिन्याला असेंब्लीमध्ये हा कायदा पुढे नेण्याचा प्रयत्न केलेला आहे. मग आम्ही असा विचार केला की ह्या कायद्याच्या विरुद्ध न्यायालयाला दाद मागितली पाहिजे. तर या ठिकाणी गोवा उच्च न्यायालयामध्ये भारतीय कामगार सेनेने त्या अध्यादेशाच्या विरुद्ध ऑलरेडी आम्ही या ठिकाणी अपिलात गेलेलो आहोत. येत्या 14 तारखेला मला वाटतं त्याच्यावरती या ठिकाणी सरकारची बाजू म्हणजे आर्ग्युमेंट होईल अशी माझी खात्री आहे. तर ह्या पद्धतीचा दबाव कामगारांवर काय? कामगार कुठले आहेत? कामगार स्थानिक आहेत, कामगार बाजूच्या महाराष्ट्रातले थोडे आहेत, बाजूच्या कर्नाटक मधले थोडे आहेत. पण कामगारांना कुठला जात, धर्म, पंथ आणि वेश नाही आहे ना. काम करणे हेच त्यांची जात आणि धर्म आहे. पोट सांभाळणं, रोजगार करणं आणि कुटुंब सांभाळणं. आणि याच्यातून सगळ्यात अग्रेसर जर कुठली कंपनी असेल तर जी सिप्ला नावाची कंपनी आहे, ते असे समजतात की भारतीय कामगार सेना गोव्यामध्ये रजिस्टर्ड युनियन नाही, त्यामुळे ती काम करू शकत नाही. अरे, अमेरिकेसारख्या देशामध्ये जेव्हा फेडरल म्हणतो, आपण जगातली लोकशाहीची सर्वात मोठी व्यवस्था म्हणतो, कुठे जरी संघटनेची नोंदणी केली, मग तुम्ही दिल्लीत करा, तुम्ही केरळात करा, तुम्ही गोव्यात करा, तुम्ही महाराष्ट्रात करा किंवा इतर कुठल्याही राज्यात करा, तुमची संघटना जर श्रमिक अधिनियम नियमानुसार रजिस्टर असेल तर तुम्हाला देशामध्ये कामगारांच्या प्रश्नावर कुठल्याही न्यायालयीन प्राधिकरणामध्ये, लेबर कनेक्शन करे, लेबर ऑफिसमध्ये कामगार आयुक्तांकडे चर्चा करण्याचा, त्यांचा दावा दाखल करण्याचा, त्यांचं कन्सिलेशन मध्ये जाण्याचा पूर्ण अधिकार असताना सुद्धा गोवा राज्याच्या कामगार आयुक्तांनी याच्यावर सुद्धा अजून निर्णय घेतला नाही. आणि त्यांचं म्हणणं आहे की गोव्यात भारतीय कामगार सेना नोंदणीकृत नाही म्हणून काम करू शकत नाही. त्याच्यामागचं राजकारण काय आहे की एकत्रित आलेल्या कामगारांना जितका दबाव देता येईल तितका दबाव दिला, कामगार हळूहळू पांगतील आणि संघटना मोडकळीस येईल. आम्ही सिप्लामध्ये नेतृत्व करतो, आम्ही मार्क्सनमध्ये नेतृत्व करतो, आम्ही तेवामध्ये करतो, वॅक्सनमध्ये करतो, सनोफीमध्ये करतो. आणि कामगारांना न्याय देणारी कामगार सेना जेव्हा इथे आहे म्हटल्यानंतर हळूहळू हे सगळे कारखाने जर भारतीय कामगार सेनेच्या ताकदीखाली गेले तर उद्या आमचा व्हॉइस राहणार नाही. ही एकमेव राजकीय थोडक्या प्रमाणाची भीती त्यांच्या निर्माण झाली का माणूस. पण भारतीय कामगार सेना कुठल्याही इलेक्टिव्ह पॉलिटिक्समध्ये नाही, कुठल्या निवडणुका लढवत नाही, कुठलं राजकीय काम करत नाही. ते कामगारांच्या हिताचं आणि कामगारांच्या सुरक्षिततेचं आणि बेटर कंडिशन आणि डिसेंट वर्कसाठी काम करणारी संघटना आहे, जी नवीन नाही. भारतातल्या सर्वात जुन्या संघटनांपैकी 58 वर्ष, 58 years old organization which has signed so many settlements with big engineering companies, auto companies, service industries, hotels, pharmaceuticals, engineering, aviation, education, all sectors represented by भारतीय कामगार सेना. अशा संघटनेला या ठिकाणी मुद्दामून हे करण्यासाठी, आणि त्रास कोणाला देताय तुम्ही? गोव्यातल्या 60 मुलांची तुम्ही ट्रान्सफर केली. कुठे ट्रान्सफर केली? माझं असं म्हणणं आहे, गोवा राज्यातल्या राज्यात समजू शकतो किंवा जवळच्या महाराष्ट्रात समजू शकतो, परंतु गोव्यातून बद्दी, गोव्यातून हिमाचल, आणि कुणाची बदली? एका महिलेची. अरे, पुरुषांची किमान समजू शकतो. काही कंपन्यांचे अधिकारी महिला कामगारांना बोलवतात, थ्रेट करतात, सेक्शुअल हॅरॅसमेंट करतात. अशा पद्धतीचं गोव्यामध्ये राज्य चालू आहे. का? तर तुम्ही युनियन सोडावी, तुम्ही दुसऱ्या युनियनकडे जावं, कंपनी जे म्हणते ऐकावं, अशा पद्धतीचं वातावरण गोव्याचं. तरी देखील आम्ही ह्या सर्व केसेसमध्ये न्याय प्राधिकरण असेल, सहाय्यक कामगार आयुक्त असेल, डेप्युटी लेबर कमिशनर असेल गोवा, त्यांच्याकडे सगळ्यांकडे दाद मागतो. पर्यायाने विरोधी पक्षाने आम्हाला मदत केली, नो डाऊट. सत्ताधारी करत नसतात कधीच मदत. आम्ही लेबर कमिशनरला प्रयत्न केला, मुख्यमंत्र्यांनाही आपले कामगार जाऊन भेटून आले, त्यांनी त्यांची काय भूमिका मांडली तर त्यांनी पॉझिटिव्ह भूमिका नाहीये त्यांची देखील. आम्ही स्पष्ट सांगितलं
आम्ही राजकीय भूमिकेत नाही. आमचं राजकारण हा आमचा दररोजचा व्यवसाय नाही किंवा आमचा भाग नाही आहे. आमचा भाग आहे कामगारांची जीवनमान उंचावणे, कामगारांना बेटर कंडिशन देणे, कामगारांचं जीवन सुसह्य करणे, हाच आमचा हेतू आहे. आणि तुम्ही बघितलं असेल, मी अनेक गेले 5-6 वर्ष गोव्यामध्ये कामगार चळवळी देतो. कधी तुम्ही मला आमच्या पक्षीय कार्यक्रमात सुद्धा देखील बघितलेलं नसेल. मग जर एवढी भीती वाटण्याचं काय कारण आहे, हा खरा मोठा प्रश्न आहे. आणि माझी एक विनंती आहे की माननीय मुख्यमंत्र्यांनी या राज्याला सांगावं की 2 वर्ष सलग मेसना लावण्यामागचं कारण काय आणि काय अशी त्यांना भीती आहे. आणि त्यांना जर ती भीती असेल तर आम्ही 2 पावलं पुढे जाऊ कामगार सेना आणि त्यांना सांगू कामगारांच्या हितासाठी आम्ही तुमच्या बरोबर आहोत, आम्ही राज्याबरोबर आहोत, राज्याच्या हिताबरोबर आहे. राज्यात रोजगार यावा म्हणून तुम्ही कारखाने आणता, कुणाला रोजगार मिळाला पाहिजे, तुम्ही सबसिडी देता, कोणाला देता, उद्योगवाल्यांना देता. सबसिडी कशासाठी देता की यू नीड एम्प्लॉयमेंट कुणाला मिळाली पाहिजे, गोव्यातल्या आणि गोव्यातल्या आजूबाजूच्या भूमिपुत्रांना मिळाली पाहिजे. आणि त्याच भूमिपुत्रांची ट्रान्सफर, हरासमेंट आणि इतर गोष्टी घडवतात त्या तुमच्या दबावाखाली. हे अतिशय अयोग्य आणि निषेधार्ह आहे. म्हणून आता जर तुम्ही आम्हाला मदत करणार नसाल तर देर आर ऑर्गनायझेशन्स ऑन नॅशनल लेवल, देर आर ऑर्गनायझेशन हू टेक्स द केअर ऑफ पीपल वर्किंग क्लास ॲट इंटरनॅशनल लेवल. फार्मा उद्योगामध्ये या ठिकाणी राज्याची आम्हाला मदत होणार नसेल, आम्ही म्हणजे देश पातळीवर जाऊ. पर्यायाने आम्ही इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशनच्या याच्याकडे सगळं रिपोर्टिंग करणार आहोत. मी स्वतः जिनिवाला जाऊन आलो मागे आयलोच्या कॉन्फरन्समध्ये. आणि ह्या सगळ्या बाबीचं टिपण करून जी हॅरॅसमेंट होते, ज्या पद्धतीचा दबाव आणि इनडायरेक्टली पॉलिटिक्स करून पोलिसांच्या मार्फत, यंत्रणांच्या मार्फत कामगारांच्या घरापर्यंत पोलीस जातात. सामान्य कामगाराच्या घरी पोलीस गेले की त्याची मिसेस घाबरते, त्याचे आई वडील घाबरतात, त्याची मुलं घाबरतात. माझा वडील काय चोर आहे का, माझा वडील काय क्रिमिनल आहे का, माझ्या वडिलांनी काय केलंय का. तर अशा पद्धतीचं भीतीचं आणि दहशतीचं वातावरण लेबर मुवमेंटच्या गोव्याच्या होतंय. ते अतिशय दुःखास्पद आहे. आम्हाला कुठलंही राजकारण, आम्ही मुख्यमंत्र्यांनी सांगावं आम्ही 1 पाऊल कामगार सेना म्हणून तुमच्याबरोबर यायला तयार आहे, परंतु कामगारांचा प्रश्न सुटला पाहिजे. कंपनीशी अनेक वेळा आम्ही स्वतः संपर्क केला, कॉर्पोरेट ऑफिसमध्ये संपर्क केला. अरे किमान संवाद साधा, माझा संबंध नाही, आमचा संवाद साधा, तुम्ही साधा. जर तुम्हाला असं वाटत असेल की भारतीय कामगार सेनेने काहीतरी मदत करावी, एखादं पाऊल पुढे यावं, हो आम्ही पुढे यायला तयार आहोत. परंतु तुम्ही जर चर्चा बंद केली असेल तर ती संविधानिक अधिकारामध्ये तुम्ही डायलॉग बंद करू शकत नाही. आम्हाला जर बार्गेनिंगची पॉवर या ठिकाणी जर कॉन्स्टिट्यूशन 19ने दिली असेल, संविधानाने, तुम्हाला संघटना करण्याचा अधिकार आहे, तुम्हाला बोलण्याचा अधिकार आहे, तुम्हाला तुमची तक्रार करण्याचा अधिकार आहे, या सगळ्यावरतीच या राज्यात बंदी येणार असेल तो गोवा आपण असं चांगलं राज्य समजतो. आमचंही मत आहे ते काही वाईट नाही आहे. परंतु त्या गोव्या राज्यात हे घडत असताना अतिशय मनाला वेदना होतात की हे का घडतंय. दिस इज वेअर आय एम कम्प्लिटिंग नाव. इफ यू हॅव एनी पेशन्स you are welcome and thanks for your such a big number your press people are here. But हे आमच्या मनातल्या वेदना आहेत, ह्या राजकीय वेदना नाही आहेत. आणि माझ्या पलीकडे या ठिकाणी त्या इंडस्ट्रीतले काही कामगार प्रतिनिधी सुद्धा आलेले आहेत. इफ यू आस्क देम की व्हॉट आर द युअर पेन्स, वेअर आर यू फाइंडिंग द प्रॉब्लेम्स, वाय द कंपनी इज नो हेल्प, दे आर नॉट कमिंग आहे. फक्त त्यांना एक न्यूनगंड आहे, येस आमचं कुणी वाकडं करू शकत नाही. म्हणूनच आम्हाला आता देश पातळीवरती आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरती हा प्रश्न नेण्याच्या आम्ही 100% विचाराशी पक्के झालेलो आहे. त्यामुळे तो जो काही आम्ही तुम्हाला कागद दिलेला आहे आता या ठिकाणी, त्याच्यात सविस्तर थोडीशी माहिती आहे, त्याचा तुम्ही अनुषंगाने गोषवारा घ्या आणि आपला काही प्रश्न असेल तर वेलकम. धन्यवाद. येस सर, वी डोंट नो, देर इज नो आन्सर फ्रॉम द गव्हर्नमेंट. वाय? I can understand at the COVID time, because COVID time was a very dangerous time for everyone. Health issues was there, but after that there is no any answer from the machinery. So is the harassment only where the union is run by Kamgar Sena? Okay. But it is undeclared emergency, na? Not declared. So is the harassment only with your union or with all the? Today I am fighting with my union, but other unions I am not having that much here. किती मेंबर आहेत गोव्यात तुमचे? आमचे मेंबर 7, मतलब सनोफी तेव्हा ऑलमोस्ट मोर देन 1000. हायकोर्टमध्ये पिटिशन टाकलं आहे ना, काय टाकलं तुमचं? पिटिशन 14 तारखेला त्याच्यावरती हे आहे सरकार पक्ष.
Recently, Goa government is not acting. Do you think that Maharashtra, some ministers are also involved in this pharmaceutical industry? वी डोंट हॅव एनी बॅक हिस्ट्री ऑफ. पण आमचं असं म्हणणं आहे की महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक याच्यापेक्षा कामगार गोव्यात काम करतात आणि कुठल्या राज्याचा कुठला मिनिस्टर इन्व्हॉल्व आहे म्हणजे याच्यात मग पॉलिटिकल इंटरफरन्स आहे असं दिसतंय. आमची माहिती नाही आहे. कदाचित जर्नलिस्ट लोकांची त्याच्यात जर माहिती असेल तर मला असं वाटतं ते उत्तम आहे. म्हणजे आम्हाला त्या दृष्टीने थोडासा विचार करायला लागेल की महाराष्ट्रातला कुठला मंत्री याच्या पाठीशी आहे का, कर्नाटकचा कुठला मंत्री आहे का, आणि मग अशा पद्धतीचं दलालीचं राजकारण कामगारांच्या विरुद्ध या राज्यात जर होणार असेल तर मग गोव्याचं राज्य सरकार काय करत आहे आणि दुसऱ्या सरकारच्या दबावासाठी काय या ठिकाणी येत आहे. म्हणजे त्यांच्या दबावात गोव्याचं सरकार येते हे दुःखस्पद आहे. गोवा इंडिपेंडेंट तुम्ही बोलले नाही जरी म्हटलं तर मराठी मुलक आहे ना. ओके, तुम्ही बोललात कामगार हा कामगार आहे, कर्नाटक नाही तर महाराष्ट्र. पण गोव्यात एक असा इश्यू चालू असतो फार्मास्युटिकल कंपनीमध्ये की गोव्याचे जे एम्प्लॉईज असतात त्यांना जास्त करून घेत नाहीत. हा विषय वारंवार येतो. तर ह्या इश्यूकडे कसं काय बघताय? माझं असं म्हणणं आहे, उद्योग कुठलाही असो, मग तो फार्मा असो, इंजिनिअरिंग असो, एव्हिएशन असो, फर्स्ट प्रायोरिटी टू लोकल. सेकंड प्रायोरिटी, इफ देर आर नॉट पीपल अवेलेबल ऑफ सच केडर, एक टेक्निकल असतील, एज्युकेशनल असतील, स्किल्ड फूड वर्कमन असेल, दॅन अदर्स. पण दे हॅव टू फर्स्ट टेक अ लोकल. इफ आय एम इन मुंबई अँड महाराष्ट्र, ओके, मुंबई फर्स्ट. इफ इन गोवा, गोवा फर्स्ट. आणि गोव्यातही पणजी असेल आणि पणजीतच उद्योग असेल तर पणजी फर्स्ट, दॅन पणजीच्या बाजूचा डिस्ट्रिक्ट, नंतर त्याच्या बाजूचा डिस्ट्रिक्ट. इफ यू डोंट हॅव anyone in that, then you cross the limit of, you can go to the Maharashtra, either you ask for the Karnataka. हीच भूमिपुत्रांची डेफिनेशन आहे. भूमिपुत्रांची डेफिनेशन काय? मग मला सांगा ना, मग रोजगार आणायचा कशासाठी? स्टेट रोजगार कशासाठी आणतो? डेव्हलपमेंट अँड प्लेसमेंट फॉर युअर पीपल. मग हू आर युअर पीपल? तर जे लँड लॉट जे इथे जे राहतात भूमिपुत्र तेच ना. त्याच्यानंतर दुसरं ना, आपण वसुदैव कुटुंब म्हणतो ना, म्हणजे काय, पहिलं मला आणि मग शेजाऱ्याला, मग बाजूच्याला, मग याला, हे सगळं आमचं कुटुंब आहे. आणि तसं जर म्हटलं आपण नाही ऍक्सेप्ट करायचं तर मग तुमचा उद्योग चालणार कसा? आणि मग कशाला उद्योग आणायचा आपल्या राज्यामध्ये? जर तुमच्याकडे मॅनपॉवर नाही आणि प्लेसमेंट नाही तर फक्त डेव्हलपमेंट मग कशी होणार तुमची? आता बघा, एस्मा जी आहे ना, तिथली गोव्यामध्ये उद्योग निर्मिती जास्त होते, औषध निर्मिती. त्यामुळे हे निर्मिती मोठा उद्योग झालाय. तसं सरकार उत्तर देतं की त्यामुळे तो बंद राहू नये म्हणून लावलं. जवळजवळ 2.5 वर्ष झाले एस्माला. बरोबर. पण तुम्ही आता 2.5 वर्षांनी कसे आला? 2.5 वर्षात नाही आलो. आपल्या माहितीसाठी पहिल्यांदा आम्ही 6 महिने सगळ्या संघटनांचं ठरलं होतं. म्हणजे नॉट भारतीय कामगार सेना, क्रिस्टोफर असेल किंवा इतर आयटक, इंटर, सिटू, आयटक, ज्या सगळ्या 10-12 संघटना आहेत की आपण ह्या कायद्याच्या विरुद्ध, आपण सरकारच्या विरुद्ध जाऊया न्यायालयामध्ये. आम्ही वाट पाहिली आणि असं लक्षात आलं की ते पुढे सरत नाही. म्हटल्यानंतर भारतीय कामगार सेनेने उच्च न्यायालयामध्ये दावा दाखल केला आणि तो दावा दाखल करूनच आता 1.25 वर्ष झालं ऑलरेडी. आणि सुरुवातीला पहिलाच कोणी मदत करत नाही म्हटल्यानंतर दावा नाही दाखल करताय.